शानदार थाटात कान्हाचं म्युझिक लॉन्च पार पडलेलं आहे आणि अवधूत गुप्ते यांचा शानदार सिनेमा भेटीला आलेला आहे. कान्हा ग्रँड लॉन्च आज मुंबईत आणि खऱ्या अर्थाने हा शाही थाट म्हणावा तर हा असं झालेलं आहे. आज आज काय वाटतं, किती म्हणजे आनंद तर चेहऱ्यावर आहेच, पण हे स्पेशलवालं फिलिंग काय आहे? हो, म्हणजे एवढं मोठं स्टेज आणि एवढी सगळी लोकं भारी भारी आली, नंतर छाती दडपून गेली होती माझी. मुख्यमंत्री एवढ्या बाजूला जवळ उभे, बापरे. पण प्रत्येक माणूस जसं स्वतःचं नशीब घेऊन येतो तसंच मला असं चित्रपट पण स्वतःचं नशीब घेऊनच येतो. तर ह्या चित्रपटाचं नशीब त्याच वेळेला ठरलं होतं ज्या वेळेला प्रताप सरनाईकांनी सुरेशजींच्या बड्डेच्या पार्टीमध्ये मला सांगितलं होतं, जाहीर करून टाकलं त्या पार्टीत की येस आम्ही असे पिक्चर करणार आहोत, पहिला दहीहंडीवरचा असणार आहे, अवधूत दिग्दर्शन करणार आहे. त्याच वेळेला ठरलं होतं की जे काही पुढे घडणार ते ग्रँड असणार आहे, ते मोठं असणार आहे आणि त्या पद्धतीनेच हा चित्रपट झाला. टप्प्याटप्प्यावरती प्रत्येक ठिकाणी ग्रँजर येत गेला आतमध्ये. बडी बडी हस्तियाँ जुडती गई. गाणी सोनू कक्कड, कैलाश खेर, सुरेशजी, स्वप्नील बांदोडकर यांनी गायली. नवीन येणारं टॅलेंट रोहित, आनंदी, आदर्श शिंदे सगळ्यांनी गाणी गायली. गाणी छान झाली. वैभव, कश्मीर सारखी माणसं मिळाली. सो एक फिलिंग येत जातं की येस काहीतरी छान घडतं आहे. हे पहिल्यापासूनच येत जातं की अडचणी आल्या नाहीत. प्रत्येक इट वॉज अ केक वॉक टू मेक दिस फिल्म. दोन मंडळं आहेत जी हा कायदा धाब्यावर बसून 9 थराच्या हंडीचा विक्रम करणार आहे. जय बजरंग. ए पोरांना समजव, तुझ्या जास्त उड्या माराल तर एक दिवस बुडावर आपटाल म्हणा. आणि जय एकता. 9 थरांचा विक्रम केलेली पोरं आहेत, पुढे मारणारच. आणि तुझे 2 गोविंद आहेत, वैभव आणि कश्मीर, तर हे नावं कशी सुचली, हे कास्टिंग कसं होतं? दुसरं कोण आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही विचार करून बघा की नाही कश्मीरला नाही घ्यायचं आणि आपण वैभवला नाही घ्यायचं आणि दुसऱ्या 2 मराठी हिरोना घेऊन ही फिल्म बनवायची. कोण नाव सांगशील मला? नाही, तू सांग. नाही आहे. त्यामुळे मी जर का ते दोघं नसते तर फिल्म नसती बनवली. इतकं छान. परत मुख्य म्हणजे त्या कमी वेळामध्ये काय झालं की सुरू व्हायला प्रोजेक्ट उशीर झाला काही कारणांमुळे आणि मग जसं ते पुढे सरकत गेलं तसं बंधने येत गेली. आता एवढ्या कमी वेळात कसं मिळणार आणि ह्या दोघांच्या बरोबरच मला करायची होती. तर त्या दोघांच्या डेट्स ॲडजस्ट झाल्या ही कान्हाची. तुला काय करायचं ते कर, पण जय बजरंगच्या नावाला बट्टा लावायचा नाही. एवढाच राग येतोय ना तर नुसतं बोल बच्चन नाही मारायचा, घराला जाऊन उभं राहायचा. या वर्षी रेकॉर्ड माझीच पोरं करणार. नक्कीच मुहूर्त फार छान साधलेला आहे, त्यामुळे दहीहंडीच्या आधी बरोबर येणार आहे कान्हा भेटीला. त्याच्यामुळे गाणी तर वाजणार आहेत, प्रश्नच नाही. आणि म्युझिक टीम शानदार सोबत आहे. स्वप्नील, रोहित, आनंदी तिघही सोबत आहात. अर्थात अवधूत गुप्ते यांचा सिनेमा म्हणजे म्युझिक ही एक मोठी ट्रीट असते आणि त्याच्यामुळे या ट्रीटमध्ये तुम्ही सामील नेहमीच होता आणि नेहमीच छान वाटतं. ते ही गाणी कशी असणार आहे? गाणी खूप सुंदर आहेत. गाणी वेगळी आहे, प्रत्येक गाण्याचं जॉनर वेगळं आहे. ऑफकोर्स फिल्मचा विषय दहीहंडी असल्यामुळे नाचो गाणी असणार आहेत आणि ती जास्त प्रमाणात असणार आहेत. पण काही गाणी खूप छान आहेत, सॉफ्ट पण गाणी आहेत, वेगळ्या जॉनरची गाणी आहेत. प्रत्येक गाणं मला वाटतं वेगळं आहे. त्यामुळे आणि मी जे गाणं गायलं अवधूत बरोबर ते सुद्धा वेगळं आहे. एक रॉक स्टाईलचं गाणं आहे. तर गाताना मजा आली आणि मी अजून आता इतर गाणी ऐकली मी आज ऐकणार आहे. घेऊन चालू आहे. छान झाले. मी सांगतो छान झालं. खरंच छान आहे. मला माहिती आहे ना. छान झाले. दोघांचं गाणं होऊनच जाऊ देता बास, असं जरा तापू दे वातावरण. 1 2 नाही जमलं परत. आता ठीक आहे. ओके. बती लागली दिवा पेटला, उजेड पडला डोसक्यात. बती लागली दिवा पेटला, उजेड पडला डोसक्यात. काच पुसली वाट दिसली, धुक भी नाही आता रस्त्यात. चल मार किकरे गोविंदा, चल मार किकरे गोविंदा, चल मार किकरे गोविंदा, चल मार किकरे गोविंदा, चल मार. क्या बात आहे. किक मारलेली आहे आणि किक बसणार आहे नक्कीच. या गाण्याची वेगळी आज शंका. या टायमाला आम्हाला पण जय बजरंगचं टी शर्ट पाहिजे. हा, या असल्या फालतू ऑर्डर द्यायला तुझा काय सासरा बसलाय का तिकडे? माझा सासरा असता तर विषयच नव्हता ना तो, पण त्याचा पोरग लय खडूस आहे ना. कृष्ण जन्मला ग बाई, कृष्ण जन्मला, कृष्ण जन्मला ग बाई, कृष्ण जन्मला.
मुंबई ट्रायडंटला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अगदी शानदार थाटात कान्हाचं ऑडिओ लॉन्च आज झालेलं आहे आणि त्यामुळे अर्थात ही स्माईल सुद्धा ग्रँड असा वैभव आहे आता या क्षणी. अर्थात हा आनंद मोठा आहे आणि हे लॉन्च पण अत्यंत ग्रँड झालेलं आहे त्यामुळे अर्थात हा आनंद खरंच मोठा आहे. आज कसं वाटतंय आत्ता? नाही, खूप छान वाटतंय कारण फिल्म चांगली झाली आहे, टीम खूप चांगली होती, झी स्टुडिओज रिलीज, तसं तो म्हणतात दुग्ध सरकार आयोग तसं सगळं झालं आहे. प्लस हा म्युझिक लॉन्च बघितल्यावर आपल्याला एक कळतं की प्रोड्युसर्स किती सिरियस आहे फिल्मबद्दल आणि झी म्हटल्यानंतर ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचेल याबद्दल काही दुमत नाही. आणि मला असं वाटतं की अशा प्रोजेक्टमध्ये जेव्हा तुम्हाला एक चांगला रोल मिळतो तर फॉर ॲन ॲक्टर इट्स अ व्हेरी बिग थिंग. आणि या फिल्ममधला रोल म्हणजे जो कॅरेक्टर मी प्ले करतो आहे ते मल्हार भोसले त्या कॅरेक्टरचं नाव आहे. तसं बघायला गेलं तर सिम्पल आहे पण खूप खूप त्याला शेड्स आहे, वेगवेगळे शेड्स आहे त्या कॅरेक्टरला. आणि मला खूप मजा आली काम करताना कारण जसं मी म्हणालो की टीम एक रॉनेस आहे फिल्ममध्ये आणि म्युझिक इज आउटस्टँडिंग या फिल्मचं. म्हणजे आई मला नेहमी म्हणते की तू नशीबवान आहेस, तुझी फिल्म्स आता काही चालल्या काही नाही चालल्या पण सगळ्यांचं म्युझिक उत्तम आहे आणि तसंच कान्हाचं पण तेच आहे. आणि गौरी आज कसं वाटतं? खूप छान वाटतं इतका ग्रँड सोहळा आणि त्यात आपण सगळे ॲक्च्युली आज मुख्यमंत्री आले होते आणि त्यांच्या हस्ते म्युझिक लॉन्च वगैरे इट्स अ व्हेरी बिग थिंग. मी एक्सप्लेन नाही करू शकत आहे पण यू कॅन अंडरस्टँड की खरंच खूप सिरियसनेस आणि खूप काय म्हणूया आपण मनापासून बनवलेली फिल्म आहे आणि त्याचं लॉन्च इतकं छान होतं आहे की आय एम शुअर की सिनेमा आता अजून लोक पाहतील झी स्टुडिओजमुळे, अवधूत सरांमुळे आणि अजून दखल घेतली जाईल. आणि जसं वैभव म्हणाल तसं की खरंच अवधूत सरांचं म्युझिक आणि इतकं सुंदर म्युझिक केलं आहे सिनेमात की इट्स व्हेरी अमेझिंग. त्यामुळे आम्ही इतकं एन्जॉय केलं की आय एम शुअर की सगळे एन्जॉय करतो. अशा प्रकारच्या उत्सवावर एवढा पैसा, पॉवर, एवढं पॅशन लागतं ना तेव्हा त्याचा खेळ झाल्याशिवाय राहत नाही सर. नवथर लावून दाखवायची जिद्द होती आपली, ती मरू देऊ नका. चला कधी कधी वाटतं ना एकदाच वर चढवा आणि घालाव एवढी खाली, जे काय ना ते एकदाच संपून टाका. खुन्नस दाखव लढ मित्रा पण असते असते चढ मित्रा. खुन्नस दाखव लढ मित्रा पण असते असते चढ मित्रा. आज लॉन्च अत्यंत थाटात पार पडलेला आहे आणि हा सिनेमा आहे अवधूत गुप्ते यांचा त्याच्यामुळे अर्थात म्युझिक शानदार असायलाच पाहिजे आणि अर्थात कथासुद्धा उत्तम आहे. दहीहंडी आपला विषय अगदी जवळचा विषय आहे सगळ्यांचा त्यामुळे दहीहंडी या विषयाशी तू कसा निगडीत आहे? तुझ्याशी दहीहंडीचं नातं तुझं कसं आहे? दहीहंडी म्हटल्यावर पहिली गोष्ट जी माझ्या मनात येते किंवा ती खूप जी स्पेशल आहे ती म्हणजे गोपालकाला. तर आम्ही नागपूरला गोपालकाला म्हणतो, इथे काय म्हणतात माहिती आहे, काला म्हणतात एक पद्धत. तो खूप खूप खातो मी आणि खूप माझा फेवरेट आहे तो. आणि दहीहंडी म्हटल्यावर पहिली गोष्ट जी डोक्यात येते ते म्हणजे युनिटी. कारण मी दहीहंडी नागपूर, दहीहंडी पुण्याची, दहीहंडी मुंबईची, सगळीकडे तो जो झील जो एन्थुझियाझम तो सेम असतो. आणि कोणी नागपूरचा असो, पुण्याचा असो, मुंबईचा असो, कुठलाही असो, पण दहीहंडी म्हटल्यावर जेव्हा ते थर लागतात तेव्हा आपला आहे आणि आपल्या दलातलं आहे असं. त्यामुळे एक माझ्यासाठी दहीहंडी म्हणजे युनिटी. तू कधी खेळलायस दहीहंडी? खाण्यात खूप बिझी असल्या कारणाने नाही मी खेळलो नाही आहे पण आय हॅव ऑलवेज बीन अन इंटिग्रल पार्ट ऑफ इट. म्हणजे ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये मी असायचो कॉलनीमध्ये किंवा कॉम्पिटिशन अनुभवली? हां म्हणजे ओरडाआरडी शिट्ट्या वगैरे सगळं पण कधी चढण्याची हिंमत नाही झाली वरती. गौरी दहीहंडीचा काही अनुभव वगैरे? अजिबात नाही, मी घाबरायचे कारण इतकं उंच थर वगैरे लावून मला खोटं वाटायचं आणि आता त्याचा सिरियसनेस कळतो कारण मी स्वतः प्रॅक्टिस केली आणि मी स्वतः थर चढले. महिला गोविंद सुद्धा आपण पाहतो आणि त्यांचे सुद्धा मोठे मोठे थर असतात आणि त्या म्हणजे ग्रेट आहेत माहिती आहे ना, हॅट्स ऑफ आहे त्यांना. त्यामुळे मी ॲक्च्युली जेव्हा आता हा एक्सपिरियन्स केला तेव्हा मला खूप आता प्रेम आहे या खेळावर आणि आता मला ॲक्च्युली त्यातला दर्द आणि त्यातलं पॅशन कळते की त्यांना काय वाटतं त्या दिवशी अँड आय कॅन ॲक्च्युली फील इट. त्यामुळे मी स्वतःला खूप लकी समजते कारण जेव्हा अवधूत सरांनी मला सिनेमासाठी विचारलं तेव्हा माझं पुन्हा असं झालं की आय थिंक परत रोमॅन्टिक हिरोईन का, परत 2 हिरो आणि असं. पण ज्या दिवशी मला स्क्रिप्ट ऐकवलं गेलं आणि ज्या दिवशी मला कळलं की माझा रोल काय आहे आय वॉज व्हेरी हॅपी की काहीतरी वेगळं करायला मिळतं आहे. आणि सिरियसली आता रिस्पेक्ट म्हण, प्रेम म्हण जास्त वाढलं आहे दहीहंडीसाठी. आणि एक गोविंद तर आमच्या समोर आहे फेटा घातलेला, दुसरा गोविंद आज नाही आहे. त्याला नक्कीच आपण मिस करतोय, काश्मीरला आपण मिस करतोय. तो का नाही आहे आता? तो शूट करतो आणि तो इंडियात नाही आहे. पण वी ऑल मिस यू काश्मीर, वी ऑल मिस यू. आणि असं बऱ्याच लोकांना वाटतं की माझ्या आणि काश्मीरमध्ये टच नसणार किंवा आम्ही पण आम्ही खूप चांगले मित्र आहोत एकमेकांचे. तर काश्मीर वी मिस यू. आणि आणखी गप्पा तर रंगणार आहेत पण हा इंटरव्ह्यू तसा संपणार नाही आहे. तू समोर आहेस, दहीहंडीविषयी सिनेमा आहे, कान्हाचं लॉन्च आहे आज झालेलं आहे, थाटात झालेलं आहे.
तर मग ठेका धरायलाच पाहिजे ना, गाणं तर व्हायलाच हवं. जी आपली स्टेप आहे ती मला फार आवडते, तर आम्ही दोघे करूया. 1 2 3 गो. चल खुन्नस दाखवलं मित्रा पण असते असते चढ मित्रा. खुन्नस दाखवलं मित्रा पण असते असते चढ मित्रा. चल खुन्नस दाखवलं मित्रा पण असते असते चढ मित्रा. फार हा 26 ऑगस्ट. बात आहे. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. आनंदी रोहित, तुम्ही सुद्धा आहात, तर या म्युझिक टीमचा भाग होणं हे अर्थात नेहमीच स्पेशल असेल. तर ही गाणी कशी आहेत? ही सगळीच गाणी खूप मस्त आहेत आणि माझं हे जे गाणं आहे, जे एक डुएट नाही म्हणायचं आता याला, आता आम्ही तिघांनी गायलं आहे, कारण हे गाणं आदर्श शिंदे, रोहित राऊत आणि मी. म्हणजे तशी ना रोमॅन्टिक सॉंग्स मी अवधूतदादाबरोबर गायली आहे, स्वप्नदादाबरोबर गायली आहे, आदर्शबरोबर गायली आहे, रोहितबरोबर गायली आहे, पण हे माझ्यासाठी खूप वेगळ्या जॉनरचं गाणं आहे. हे कम्प्लीट दहीहंडीत दहीहंडी गाणं आहे. तर म्हणजे तर टिपिकल रोमॅन्टिसिझम नाही आहे, जो स्वीटवाला असतं, ती त्याला चॅलेंज करते. त्यामुळे इट्स अ व्हेरी नाईस सॉन्ग. रोहित, काय सांगशील? खूप मजा आली आणि नेहमीच एक इच्छा होती की ज्यांनी मेंटॉर केलं आम्हाला आणि जवळपास मित्रा जिंकलास असं म्हणणाऱ्यांनी हे ब्रेक द्यायला हवा होता. काम खूप हवं होतं त्यांच्याकडनं आणि 8 वर्षाच्या जेव्हा आज जरा सार्थकी लागल्या. मग जो फोन आला की रोहित या सिनेमासाठी गाशील का, तेव्हा काय फिलिंग होतं पहिलं? दडपण होतं, कारण जजनी बोलवलं गायला म्हणजे तो लगेच वरचा सा आणि प ध मिळालेले आठवायचे. सो इट वॉज नाईस फिलिंग. पण कधी पोटात असं बटरफ्लाईज पण आल्या होत्या, बट मजा आली गाताना. आणि अवधूतदादा गाताना फार असं टेन्शन देत नाही, म्हणजे तो फार मनमोकळेपणाने गाऊन घेतो. सो ती एक वेगळी मजा होती. आणि आदर्श आनंदी एकत्र तुमचं हे गाणं आहे, तर हे ट्युनिंग कसं जमलं? मी पहिल्यांदा आदर्शदादाबरोबर डुएट गायलो. म्हणजे आनंदी आणि आम्ही रोमॅन्टिक डुएट्स फार गायलो याच्या आधी, पण आदर्शदादाबरोबर मी पहिल्यांदा गायलो. सो ती एक वेगळी ट्रीट होती, कारण त्याचा एक वेगळा बाज आणि वेगळा दमदार आवाज आहे आणि माझं थोडंसं रोमॅन्टिककडे वळणारं किंवा साधारण फार असं शहरी नाचो गाणी गाणारा. सो ती एक वेगळी मजा होती. हे गाणं आता होऊनच जाऊ दे. कधी हातात हात कधी पायात पाय, अरे खांद्यावर घेणार पण डोक्यावर नाय. कधी हातात हात कधी पायात पाय, अरे खांद्यावर घेणार पण डोक्यावर नाही. जावेशीवर टांग दुनिया दारी, मिठी छुरी आपली यारी. जावेशीवर टांग दुनिया दारी, मिठी छुरी आपली यारी. खुन्नस दाखवलं मित्रा पण असते असते चढ मित्रा. खुन्नस दाखवलं मित्रा पण असते असते चढ मित्रा. खुन्नस दाखवलं मित्रा पण असते असते चढ मित्रा. मी एवढ्या म्युझिक टीममध्ये मी एक सिंगर मग जो मिळत नव्हता, शोधून आता आणला. लेट मी इंट्रोड्यूस पूर्वेश सरनाईक. आणि आम्ही दोघांनी मिळून एक गाणं गायलेलं आहे आणि ही इज अ फॅन्टॅस्टिक सिंगर. लेट मी टेल यू, व्हेरी गुड सिंगर. आणि आम्ही डुएट या फिल्ममध्ये जे आम्ही सगळ्यात शेवटी एंड स्क्रोलला लावणार आणि आम्ही प्रमोशनल सॉन्ग म्हणून वापरणार. लोक म्हणतात अवधूत गुप्ते हा मराठी रॉकस्टार आहे, पण मी म्हणेन या महाराष्ट्राचा रॉकस्टार जर कोणी असेल तर तो AVG अवधूत गुप्ते आहे. आता गाणं व्हायलाच हवं. 1 2 3 4. रडायचं नाही आता चढायचं, रडायचं नाही आता चढायचं. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू. जेव्हा आपण म्हणतो की हा म्युझिक अल्बम अवधूत गुप्ते यांचा सिनेमा आणि अवधूत गुप्ते यांचं संगीत, म्युझिक अल्बम जो फार मोठा आहे आणि सगळे दिग्गज गायक सोबतीला आहेत, कैलाश खेर, सुरेश वाडकर, अनेक मोठी नावं एकत्र आहेत, त्याच्यामुळे एकंदरी अल्बमचा भाग होणं अर्थात नेहमीच ही ट्रीट असते. आनंदीसुद्धा नेहमी छान छान गाणी समोर आणत असते. तर या अल्बमचा हा भाग होणं, बाकीची गाणी आता तू ऐकलीस का, तर त्याविषयीची रिॲक्शन काय सांगशील?
नाही, सगळी गाणी खूप सुंदर आहेत आणि एक कम्प्लीट अल्बम म्हणता येईल. मला वाटतं एवढी म्हणजे इनफॅक्ट एकेका गाण्यातसुद्धा अनेक व्हॉइसेस आहेत. म्हणजे एक गाणं आहे जे सुरेशजींनी आणि कैलाश खेरनी गायलं आहे. म्हणजे किती ऑपोजिट जॉनर्सचे सिंगर्स आहेत. किंवा आता या आमच्या गाण्यातसुद्धा रोहित आहे, आदर्श आहे आणि मी आहे, अवधूत दादा आहे, स्वप्नीलचं एक गाणं आहे, जान्हवी गायली आहे, सोनू कक्कर, भन्नाट कॉम्बिनेशन्स पाहायला वैशाली सामंत, सोनू कक्कर, असं म्हणजे ही जी कॉम्बिनेशन्स आहेत ही कधीही आत्तापर्यंत ट्राय केली गेलेली नाही आहेत. आणि तुम्ही गाणी पण ऐकायला आणि इवन सिच्युएशन्स तर ती इतकी करेक्ट ब्लेंड होतात की म्हणजे मला वाटतं इतकं रिअलिस्टिकली सुद्धा कोणी विचार केला नसेल. म्हणजे तो फक्त एक चांगला डिरेक्टरच नव्हे, चांगला कंपोजर डिरेक्टर इतकं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. आणि अवधूत दादा म्हणजे आम्हाला लहानपणापासून अवधूत दादा सिनियर आणि कायम असा असं प्रेमाने बघणारा की आमचं कसं चाललं आहे, आम्ही रोज बघितलेली आहे. एक्झॅक्टली म्हणजे एक सिनियर व्यक्ती आणि त्याचं एक आपल्यावर लक्ष आहे असा कायम आहे. सो त्याच्या फिल्मच्या आणि त्यासुद्धा कान्हासारख्या फिल्मच्या इतक्या मोठ्या फिल्मचा आम्ही भाग घ्यायचा खूप आनंद आहे. आय एम व्हेरी हॅपी की एका या शब्दाखाली एवढी सगळी माणसं आहेत. कान्हा म्हटल्यावर एवढी अख्खी म्युझिक टीम आहे, ॲक्टर्सची टीम आहे, सरनाईक सर आहेत, झीची टीम आहे, ज्या झीमुळे सारेगामप, मी, रोहित, आम्ही सगळेजण, अवधूत दादा, आम्ही सगळेजण एक फॅमिलीचा फील आहे तोच इकडे आहे आज. त्याचा तुझ्यासाठी दहीहंडी काय? दहीहंडी कशा पद्धतीने तू गोळा असतो, मला ते बघणं म्हणजे टेन्शन येतं. मी अशी असते म्हणजे दहीहंडीच्या वेळी परफॉर्म करताना सुद्धा मी अशी 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 बघत असते. मला तिकडे बघायचं नसतं. पण आता तू परफॉर्म केलेलं आहेस आणि त्याची सुद्धा मी साक्षीदार आहे. पण मला खूप टेन्शन येतं. पण अर्थात ते खूप थ्रिलिंग पण असतं. पण त्यांची शिस्त आणि ते खूप आखाणण्याजोगं असतं. म्हणजे कुठेही जरा काही कमी जास्त त्यांचं बॅलन्सिंग अमेझिंग असतं. सो मला वाटतं ते फार मोठी गोष्ट आहे. कधी वाटलं होतं असं याच दहीहंडीबद्दलच सुद्धा एक गाणं असेल जे आपण गाणार आहोत? ऑनेस्टली सांगू कधीच नाही. म्हणजे मला कधीच वाटलं नव्हतं की मी असं नॅचो गाणं वगैरे गाणं. आणि ते सुद्धा ज्या गाण्यात आदर्श आणि रोहित ऑलरेडी आहेत, एनर्जी पॅक कम्प्लिटली आहे. आणि मी असं पहिल्यांदा गात होते असं हळूहळू होतं. तर मला असं नाही पाहिजे, जोरात गा. आणि कम्प्लीट तो त्याच्या स्टाईलनी त्यांनी सांगितलं आणि मज्जा आली गाणं गाताना. आनंदी, कीप रॉकिंग. थँक्यू सो मच. ऑल